नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर घर खरेदी करताना आपल्या मनात घरासंबंधी अनेक प्रश्न निर्माण होत असतात, कारण घर हे आर्थिक बाबीशी निगडीत असतं. खऱ्या अर्थाने ती आपल्या आयुष्यातील एक गुंतवणूक असते. मग भावनिक आणि आर्थिक अशा दोन्ही नात्यांनी घराचं फार महत्व आहे आणि म्हणूनच नवीन घर खरेदी करताना आपण या सगळ्या प्रश्नांचा विचार करणं खूप आवश्यक असतं. जसं की सध्या घर घ्यावं का, किंवा घर भाड्यानं घ्यावं की स्वतःचं घ्यावं, आता राहत असलेल्या घराचीच दुरुस्ती करावी की नवीन घर घ्यावं, एजंटची मदत घ्यावी का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या चर्चेतून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे घर आणि जागा खरेदी करताना घ्यावयाची काळजी आणि कायदे. आणि या संदर्भातच आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे श्री उमेश पवार सरांना. सर नमस्कार. कार्यक्रमामध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. सरांबद्दल सांगायचं तर ते गेली 2 वर्ष प्रॉपर्टी ऍडवायझर म्हणून काम करत आहेत. ड्रीम्स वर्क्स रियालिटी या कंपनी अंतर्गत नवीन जागा किंवा घर खरेदी करताना कॅटेगरी ए बिल्डर किंवा क्रेडाई मेंबर सोबत ते काम करतात. यासोबतच एक्सपॅक्ट ग्रुप सोबत ते फुल्ली डेव्हलपमेंट प्लॉट अर्थात पूर्णतः विकसित जमिनीसाठी काम करत आहेत. या संदर्भातच आणखी मार्गदर्शन करण्यासाठी आपण दुसरे पाहुणे आमंत्रित केलेले आहेत श्री मुकेश झेंडे सर. सर नमस्कार. तुमचंही कार्यक्रमामध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. झेंडे सरांबद्दल सांगायचं तर सन 2004 पासून पुण्यामध्ये ते वकिली व्यवसाय करत आहेत. प्रॉपर्टी लॉज, ड्राफ्टिंग, कन्व्हेन्सिंग यामध्ये त्यांची प्रॅक्टिस आहे. पुणे शहरामधील अनेक कॉर्पोरेटला कन्सल्टन्सी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मंडळी, तुमच्याही मनात विषयाच्या अनुषंगाने नक्कीच प्रश्न असतील आणि ते आमच्यापर्यंत विनासंकोच कळवा, कारण तुमच्या प्रश्नांचं आपल्या पाहुण्यांकडून व्यवस्थित निरसन करणं हेच तर सखी सह्याद्रीचं महत्वाचं काम आहे. घर आणि नवीन जागा अर्थात प्रॉपर्टी हा शब्द प्रचलित आहेतच. तर उमेश सर, मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की प्रॉपर्टी विकत घेताना नक्की कोणती आव्हानं किंवा संकट येऊ शकतात? म्हणजे जमीन खरेदी करताना किंवा घर खरेदी करताना काही वेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात का? हा, नक्कीच येऊ शकतात. घर आणि जमीन ह्या दोन गोष्टी खरेदी करत असताना 2 वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिकल्टीज किंवा चॅलेंजेस आपण म्हणतो ते येऊ शकतात. या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर मला एक स्टॅटिस्टिकल डेटा मला शेअर करायला आवडेल, जो डेटा आपण पुढच्या काही प्रश्नांचा रेफरन्स म्हणून वापरू शकतो. नक्की नक्की. तर फर्स्ट ऑफ सिम्पल ट्रूथ किंवा एक सत्य, जागतिक सत्य, ही आपली पृथ्वी आहे, ज्याच्यामध्ये आपण पृथ्वीची टक्केवारी जर बघितली तर 71% जमीन जी आहे ही पाण्याने व्यापलेली आहे आणि 29% जमिनीचा भाग आहे. आता या 29%पैकी जर आपण राहण्यास योग्य जर जमिनीचं प्रमाण काढलं तर ते 16% जी जमीन आहे ती राहण्यास योग्य किंवा ज्याला हॅबिटेबल लँड आपण म्हणतो, आणि बाकीचं जर आपण पर्सेंटेज घेतलं तर वाळवंट 20%, शेती 40% आणि डोंगर साधारण 24%. तर हे ओव्हरऑल लँडचं स्टेटस आहे पूर्ण जगामध्ये. तर आपण जर भारतातली स्टोरी जर बघितली तर भारतामध्ये साधारण आपल्या इथे 700 मिलियन एकर लँड टोटल आपल्याकडे आहे. ओके. तर 700 मिलियन एकर पैकी 350 मिलियन एकर ही जी आहे अॅग्रिकल्चर, ज्याला आपण शेतीच झोन जमीन म्हणतो, अशा प्रकारची आहे. त्यातली 150 मिलियन एकर ही फॉरेस्ट लँड, ज्याला जंगलांसाठी वन जमीन आपण म्हणतोय, आणि फक्त 200 मिलियन एकर लँड जी आहे ती हॅबिटेबल लँड जी आहे, राहण्यास योग्य, एवढा लिमिटेड स्कोप आपल्याकडे जमिनीचा आहे. ओके. तर नॉर्मली आता तुम्ही जो प्रश्न विचारला होता की जमीन आणि घर खरेदी, जागा तर याच्या बाबतीत जर चॅलेंजेस किंवा डिफिकल्टीज म्हणायचं तर आपण 2 बायफर्केट करून याचं उत्तर होईल. जमीन खरेदी करताना आपण काय प्रकारचे चॅलेंजेस येऊ शकतात? तर सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे टायटल डीड, याच्याबद्दल क्लॅरिटी आहे का नाही याची शंका बऱ्याच वेळा असते. त्यानंतर थ्रेट ऑफ इन्कॉरेजमेंट किंवा ज्याला आपण अतिक्रमण म्हणतो, की मी जमीन घेतोय तर त्याच्यावरती अतिक्रमण होईल का नाही, होऊ शकतं, याची एक भीती मनामध्ये असते. बऱ्याच वेळा जमिनीच्या व्यवहारामध्ये रोख स्वरूपात बऱ्याच वेळा केला जातो, तर ही एक भीती असते. बऱ्याच वेळा शेतकऱ्याचं बँकेत अकाउंट नसतं, तर त्यामुळे रोखीने व्यवहार असतो, त्यामुळे ही एक डिफिकल्टी असते.
घेतलेली जमीन जर शेत जमीन झोन असलेली मी जमीन जर घेणार असेल तर पुढे जाऊन ती एने कन्वर्ट होऊ शकते का नाही, बरोबर. तर ही एक शंका असते मेजर. किंवा माझ्या रोडला सुरुवातीला जेव्हा मी जमीन घेणार आहे त्यावेळेस तिथे माझ्या जमिनीपर्यंत रोड ऍक्सेस होऊ शकेल का नाही, तर या डिफिकल्टीज नॉर्मली जमीन खरेदी बाबतीत असू शकतात. आणि जर आपण घर किंवा ज्याला रेसिडेन्शियल बिल्डअप प्रॉपर्टी म्हणतो आपण, त्यामध्ये जर आपण अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी जर घेणार असो किंवा बघत असो तर अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी मला मिळणारं पोझिशन, घराचा ताबा हा वेळेवर मिळेल का नाही, हा एक शंका असते. की इथं एक मला एक पर्टिक्युलर नमूद करावंसं वाटेल की आपल्या इथे भारतामध्ये रिअल इस्टेट सेगमेंट इतकं मोठं सेगमेंट आहे, गव्हर्नमेंटला खूप मोठ्या प्रमाणात या सेगमेंटमधून रेव्हेन्यू मिळतो. पण आज सगळ्यात या इंडस्ट्रीला कुठल्याही प्रकारचं रेग्युलेटरी नाहीये. रेग्युलेटरी इन द सेन्स काही लॉ किंवा काही ऍक्ट नाहीये. म्हणजे जसं उदाहरण द्यायचं तर इन्शुरन्स सेक्टर जे आहे ज्याला IRDA रेग्युलेट करते, जेव्हा बँकिंग सेक्टर जसं RBI रेग्युलेट करते, अशा वेगवेगळ्या तसं आज सगळ्यात रिअल इस्टेट सेगमेंटला कुठल्याही प्रकारचे गाईडलाईन्स किंवा रेग्युलेटरी बॉडी नाहीये. बरं. तर त्यामुळे थोडंसं अनऑर्गनाइज सेक्टर आहे, त्यामुळे काही डिफिकल्टीज असतात. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टी किंवा ट्रान्झॅक्शन करायच्या अगोदर थोडासा स्टडी तुमचा होमवर्क असेल तर तुमचा व्यवहार सोपा होण्याकरता शकेल. बरोबर आहे. त्यामुळे बिल्डअप किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टीजमध्ये ताबा हा एक मेजर फॅक्टर असतो. बांधकामाचा दर्जा सुमार असतो. बऱ्याच वेळा सेल डीड किंवा अग्रीमेंटमध्ये क्लॅरिटी नसते. सामान्य माणसाला ते अग्रीमेंट वाचून पूर्ण कळेलच असं काही सांगू शकत नाही. काही छुपे टॅक्स किंवा नॉर्मली एक रेट बऱ्याच वेळा असं होतं की कन्स्ट्रक्शन चालू झाल्यानंतर इमिजिएटली लोक बुकिंग करतात की रेटचा बेनिफिट. नॉर्मली तुम्हाला माहिती आहे की रेट वाढत राहतात. रेट बेनिफिटसाठी लोक अर्ली प्री लॉन्च मध्ये लोक बुकिंग करतात आणि पण पोझिशन मिळायला वेळ होता. आणि काही बिल्डरच्या टर्म्स अँड कंडिशन असतील आणि तर एखाद्या छोट्या क्षुल्लक कारणामुळे तो रेटचा बेनिफिट मिळेल किंवा नाही मिळेल असं काही छुपे कंडिशन असतात. तर या प्रकारच्या डिफिकल्टीज असतात किंवा चॅलेंजेस आपण याला म्हणूयात. नक्कीच ही आव्हानं, संकट आणि कायदेविषयक काही रूल्स आहेत काही आपण जाणून घेणारच आहोत. सर, घर आणि जागा खरेदी करताना आपण बोलत होतो आणि आत्ताच उमेश सरांनी सांगितलं की या व्यवसायाला तितकं रेग्युलेटरी कायदे किंवा लॉज आपण म्हणू शकतो ते नाहीये. जसं पवार साहेबांनी आता सांगितलं की याला काही रेग्युलेटरी ऑथॉरिटी आता अवेलेबल किंवा आता अस्तित्वात नाहीये, पण त्याच्या दृष्टीने सरकारने पावलं उचललेली आहेत. एक रिअल इस्टेट ऑथॉरिटी ऍक्ट येतोय. ओके, तो या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये येईल आणि ते आवश्यक आहे, गरजेचं आहे. अच्छा, आता याला जोडूनच मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की खुली जमीन किंवा ओपन प्लॉट आपण म्हणूया ते खरेदी करताना नक्की काय काळजी घ्यावी? कारण का काळजी म्हटली की मग ती वाढतच जाते. मग त्यावेळेला तुम्ही काय सल्ला द्याल? ओपन लँड घ्यायची की सदनिका मिळकत घ्यायची याच्या संदर्भात लोक प्रत्येक ठिकाणी आपल्या काही मित्रांना विचारतील किंवा मार्केटमध्ये जाऊन चौकशी करतील, न्यूज किंवा जाहिराती ज्या आहेत त्याच्यामधनं माहिती घेतात. आता ही सगळी माहिती घेतल्यानंतर मनामध्ये एक सॅच्युरेशन होतं की मी ही मिळकत घेऊ की ती मिळकत घेऊ. तर कुठलीही मिळकत घ्यायची म्हटली तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असतं की त्या मिळकतीचे मालकी हक्क तपासणं गरजेचं असतं. आता जसं एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो की आपण जनरली घरामध्ये लग्न जरी ठरवायचं म्हटलं तरी पत्रिका तपासून घेतो आणि मग नंतर पुढे प्रोसीड करतो. आज लोक कितीही सुशिक्षित झाली किंवा कितीही समाज पुढे गेला तरी या काही पद्धती आहेत की ज्या आपण नेहमी फॉलो करतो. तर त्याच पद्धतीनं त्या मिळकतीला मालकी हक्क क्लिअर आहे की नाही हे तपासून पाहणं खूप गरजेचं असतं. आता मालकी हक्क तपासणे म्हणजे थोडक्यात त्या मिळकतीची पत्रिका कशी तपासायची. मिळकतीचा मालकी हक्क जो येतो तो त्या मालकाला, ज्या मालकाकडनं आपण मिळकत खरेदी घेणार त्या मालकाकडे काही रजिस्टर दस्तानी आलेली असेल, त्याला वारसा हक्काने आलेली असेल किंवा इतर काही बक्षीस म्हणून आलेली असेल, दान म्हणून मिळालेली असेल, तर हे त्याला ती कुठल्या पद्धतीनं आली आणि त्याच्या नावावरती जे काही आपलं रेव्हेन्यू रेकॉर्ड आहे ज्याला आपण 7/12 उतारा म्हणतो किंवा प्रॉपर्टी कार्ड म्हणतो, हे प्रॉपर्टी कार्ड त्याच्यामध्ये कुठले हक्क कशा पद्धतीने आले हे चेक करणं गरजेचं असतं. आता जनरली मालकी हक्क तपासणीसाठी आपण कुठल्याही विधी सल्लागाराकडे गेलो
तर विधी सल्लागार सांगतात की 1930 सालापासून चालू तारखेपर्यंतचे सातबाराचं उतार आहे आणि त्या सातबाऱ्यावरती मालकी हक्क ज्या पद्धतीने नोंदवला जातो त्या नोंदीला फेरफार म्हणतात. तर 1930 सालापासून सातबारे फेरफार नोंदी या घेऊन या. आता जनरल पहिला प्रश्न खरेदीदाराच्या मनामध्ये असा येतो की 1930 सालच का, बरोबर आहे. हा, 1950 का नाही, 60 का नाही, 1930च का? तर याच्या मागचं कारण असं आहे की 1930-31 सालापासून सातबाराची पद्धत चालू झाली. अच्छा. त्यावेळी 1930 साली मालक कोण होता, त्यानंतर त्या मालकाचे कोण कोण वारस होते, त्या वारसांमध्ये कशा पद्धतीने मिळकतीचं वाटप झालं, किंवा त्या मालकाने ती मिळकत किती साली, 40 साली, 50 साली कुठल्या व्यक्तीला विक्री केली, ती कुणी खरेदी घेतली, त्या सगळ्या खरेदीच्या नोंदी, फेरफारच्या नोंदी, ह्या असा हा सगळा मिळकतीचा टायटलचा ट्रॅक पाहावा लागतो. बर. तर हे सातबारा, उतारे आणि फेरफार याची तपासणी केल्यानंतर ती मिळकत पूर्वी कोणाची होती, आता कोणाची आहे, जो खरेदीदार सद्यस्थितीमध्ये ती मिळकत खरेदी करण्यासाठी प्रयत्न करतोय, ती मिळकत त्या मालकाकडनं तो घेऊ शकतो की नाही. आता हे सगळं तपासत असताना त्या मिळकती ती कुठं स्थित आहे, त्या मिळकतीवरती त्या मालकाचा ताबा आहे की नाही. आता ताबा आहे हे दर्शवणारे कागद असतात की गटबुक उतारा जसा असो, किंवा त्या मिळकतीची सरकारी मोजणी असते, त्या मोजणीमध्ये त्या मिळकतीच्या 4 हद्दी दिसून येतात. तर जनरली सातबारा, फेरफारचे उतारे, मोजणी नकाशे, ती मिळकत त्या गावामध्ये कुठे स्थित आहे हे दर्शवण्यासाठी त्या गावचा गाव नकाशा, त्या मिळकतीला व्यवस्थित पोच रस्ता आहे की नाही, हे सर्व कागदपत्र पाहावे लागतात. त्याचबरोबर जी मिळकत आता आपण समजा ओपन प्लॉट घेत असू, बरोबर, तर ओपन प्लॉट आपण ज्या कारणासाठी घेतो, कुणी राहण्यासाठी घेतो, कुणी व्यवसायासाठी घेतो, तर त्या कारणासाठी आपण त्याच्यावरती जे बांधकाम करू ते बांधकाम आपल्याला करता येतं की नाही, ती मिळकत कोणत्या झोनमध्ये येते, या झोनिंगचा दाखला नगर विकास खात्यामध्ये चौकशी केल्यानंतर त्याचे कागद सुद्धा अवेलेबल होतात. तर हे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत की जे आपल्याला सहजासहजी सरकारी कार्यालयामध्ये इझिली अवेलेबल होतात. आणि जर आपल्याला स्वतःहून ते जमत नसतील तर या बाबतीमध्ये काम करणारे विधी सल्लागार आहेत किंवा काही कन्सल्टंट आहेत, त्यांच्या थ्रू सुद्धा आपण हे सर्व पेपर अरेंज करून घेऊ शकतो. नक्की नक्की. सर, तुम्ही खूप छान माहिती देताय, पण कार्यक्रमात पहिला फोन आलेला आहे. जगदीश परब बोलतायत वेंगुर्ल्याहून. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न आहे की जमीन मी खरेदी केलेली आहे, सातबारा बघताना क्लिअर होता, नंतर काही काळानंतर त्यावर वारस याबाबत तक्रार झालेली आहे. याबाबत जमीन घेताना कोणती काळजी घ्यावी, की नंतर मागावून वारस निर्माण होतात, त्याने वारस तपास केलेला नसतो, याबाबत आपण काय मार्गदर्शन कराल? धन्यवाद. अगदी उत्तम. म्हणजे आता आपण ज्याविषयी चर्चा करत होतो की जनरली लोकांना हा प्रश्न पडतो, मी ऍज अ ऍडव्होकेट जर माझ्याकडे कोणी क्लायंट कुठल्या मिळकतीचे कागद घेऊन आला आणि मला ही मिळकत घ्यायची आहे म्हणून सांगितलं, तर मी त्यांना सांगत असतो की 1930 सालापासून आणा. आता 1930 सालापासून उतार्यावरती या सर्व नोंदी असतात की या मिळकतीचा मूळ मालक कोण होता, त्याचे वारस कोण होते. आता बेसिकली पूर्वीपासून मेल लिगल हिअर जे आहेत, घरातली पुरुष मंडळी जी आहेत, त्यांची मालकी हक्कामध्ये वारस नोंद होत जाते, आणि ज्या काही महिला आहेत किंवा मुली आहेत त्यांची जनरली सातबाऱ्यावरती नोंद झालेली नाही, अशी बरीच उदाहरणं आपण पाहतो. त्यामुळं आज 2013-14 साली एखाद्या सातबारा आपण पाहिल्यानंतर त्याच्यावरती एक 4 ते 6 नावं आपल्याला दिसतील. नक्कीच. ती 4 ते 6 नावं बघून आपण त्या 4 ते 6 लोकांकडनं मिळकत खरेदी करतो. आणि खरेदी केल्यानंतर जसा आज साहेबांचा आता प्रश्न होता की ज्यावेळी मी मिळकत खरेदी केली त्यावेळी सातबारा क्लिअर होता, त्यावेळेस काही वाद नव्हता, त्यांनी ती मिळकत यांना खरेदी दिली. पण खरेदी केल्यानंतर त्या फॅमिलीतले कोणीतरी वारस येऊन त्याच्यावरती क्लेम केलाय. जर त्यांनी हा सगळा टायटल सर्च प्रॉपरली घेतला असता तर कदाचित त्यांना ती शंका किंवा हा त्रास नंतर कायदेशीर उद्भवला नसता, असं माझं मत आहे. बरं बरं बरं. सर, मला तुम्हाला असं विचारावं वाटतं की आता म्हणजे आपण काही वर्ष या क्षेत्रात प्रॉपर्टी कन्सल्टंट म्हणून काम करतच आहात, आणि आता बघताय तुम्ही मुंबईचं महामुंबई झालंय, सगळीकडेच कॉन्क्रीटची जंगलं वाढत चालली आहेत. पण खरंच इतक्या घरांची गरज आहे का हो? किंवा मग असं झालंय का की मागणी कमी आणि पुरवठा जास्त, असं काही या क्षेत्रात झालंय का? माझे एक मित्र आहेत साकीब म्हणून, तर ते प्रेझेंटेशनमध्ये त्यांच्या नेहमी सांगतात की देवाने, भगवान ने लैंड का मैन्युफैक्चरिंग बंद कर दिया है, त्यामुळं रोटी, कपडा आणि मकान यापैकी मकान या गोष्टीसाठी लागणारा जमिनीचा पुरवठाच हा मर्यादित आहे. आणि
आता आपण लास्ट इयरला एक CNBC चॅनलवरती एक फोरम झालं होतं. एक्सपर्ट लोकांचा टॉक त्याच्यामध्ये होता. तर तिथं त्यांनी एक डेटा शेअर केला की याच्यामध्ये आता जे काय शहरीकरण होतंय, आता तुम्ही सांगितलं की पुण्याचं मुंबईचं महामुंबई आणि पुण्याच्या हद्दीमध्ये बऱ्याचशा गावांची नावं ऍड केली जात आहेत. तर याची गरज काय की मोठ्या प्रमाणात शहरीकरण हे होतंय आणि हे होत राहणार. आता त्या CNBCच्या फोरममध्ये एक स्टॅटिस्टिकल डेटा त्यांनी असा शेअर केला होता की 2012 पर्यंत 2.8% लोक मायग्रेट झालीत फक्त शहरामध्ये, स्थलांतरित. हा. तर हे प्रमाण पुढच्या 10 वर्षात जर बघितलं तर हे अजून 10% वाढणार आहे. बरोबर. त्यामुळं ज्या ठिकाणी सिटी लिमिट का वाढते तर हे गव्हर्नमेंटला करावंच लागतं. सिटी लिमिट हे वाढवावं लागतं. इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटला करायची लागते, कारण आपला मुळात देश हा आपला अंडर डेव्हलप्ड कंट्री आहे. मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर होते आणि ही मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर जर करायची असेल तर विदिन अ सिटी लिमिट हे थोडंसं डिफिकल्ट होतं, कारण मुळात सिटीमध्ये आणखीन कमी लँड आहे. सिटीमध्ये मेजर रिडेव्हलपमेंट चे प्रकल्प होऊ शकतात, पण मोठ्या प्रमाणात जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट गव्हर्नमेंटला करायची तर शहराची हद्द जिथे संपते तिथंच ही डेव्हलपमेंट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होऊ शकते. त्यामुळं सिटी लिमिट वाढतंय. आता जर आपण एक स्टेटस बघितलं की आता भारताची आपली लोकसंख्या जी आहे ती साधारण 120 करोड आहे. जर पुढच्या 10 वर्षात 15 म्हणजे 2025 साली असं प्रेडिक्ट केलं होतं की भारताची लोकसंख्या चायनाला सरप्लस करून 150 करोडच्या आसपास जाऊ शकेल. त्यामुळं हे जे प्रमाण आहे तुम्ही की मागणी कमी आणि पुरवठा जास्त आहे, तर हे जे काय शहरीकरण होते ही गरज आहे. त्यामुळं मी आता मध्यंतरी एक एफोर्डेबल हाऊसिंगच्या प्रेझेंटेशनमध्ये एक स्टॅटिस्टिकल डेटा त्यांनी आणखीन एक शेअर केलं होतं की आतापर्यंत म्हणजे पूर्ण भारतामध्ये 70% लोक अजूनही भाड्याच्या घरात राहतात. तर तो तेवढा स्कोप आहे. बर, पुढला फोन आलेला आहे. रजनीकांत बोलतायत अंधेरीहून. नमस्कार, बोला. हॅलो. मॅडम, मला एक प्रश्न असा की कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट हे बिल्डिंगचं याच्यात काही फरक आहे का, एक? आणि दुसरं असं की ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅट हे देणं गरजेचं असतंय का? बरं, धन्यवाद. मला वाटतं मुकेश सर या प्रश्नाचं उत्तर सांगू शकाल. याच्यामध्ये कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजे पूर्णत्वाचा दाखला. बरं. ज्या वेळेस एखादा बांधकाम व्यावसायिक एखाद्या इमारतीचं काम सुरू करतो त्यावेळेस बांधकाम सुरू करण्याचा दाखला जो मिळतो त्याला कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हटलं जातं. हे कमेन्समेंट सर्टिफिकेट त्याच्यामधल्या सर्व अटी शर्ती याच्या अनुसरून बिल्डर जे बांधकाम पूर्ण करतात आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्या कॉर्पोरेशन किंवा नगरपालिका ऑथॉरिटीज कडनं ते पूर्ण झालं आहे याचा जो दाखला मिळतो त्याला पूर्णत्वाचा दाखला म्हणतात. आणि या पूर्णत्वाच्या दाखल्याबरोबरच काही भागांमध्ये ऑक्युपेशन सर्टिफिकेट, जसं साहेबांनी आता उल्लेख केला, ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजे भोगवटापत्र की ती मिळकत वापरासाठी योग्य आहे आणि त्याचा वापर आपण करू शकता. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्टमध्ये ज्या स्पेसिफिक प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यानुसार जोपर्यंत ऑक्युपेशन किंवा कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत फ्लॅट पर्चेसरला ताबा देता येत नाही. त्यामुळे हे ऑक्युपेशन कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतल्यानंतर सदनिका खरेदीदाराला, बिल्डरला ताबा देता येतो. बरं, आणि त्यांचा त्याला जोडूनच प्रश्न असा होता की ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सुद्धा सर्व्हिस टॅक्स किंवा व्हॅट द्यावा लागतो का आपल्याला? आता हा प्रश्न बऱ्याच वर्षापासून 2006-08 पासून हा प्रश्न वादात आहे. अच्छा. की व्हॅट कुणी भरायचा आणि सर्व्हिस टॅक्स कुणी भरायचा. जर करारामध्ये तसं स्पष्ट नमूद केलं असेल तर तो फ्लॅट खरेदीदाराला भरणं बंधनकारक आहे. बरं बरं. जर करारामध्ये तसं नमूद केलेलं असेल तर, नसेल तर व्हॅट ऍक्टनुसार तो बिल्डरला भरणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यापैकी निवारा म्हणजेच घर. तो खरेदी करताना आजकाल असं झालंय की गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? नक्कीच मी याच्याशी नक्कीच सहमत आहे. आणि माझ्या मते रिअल एस्टेट मधली गुंतवणूक किंवा जमीन किंवा घर किंवा रेसिडेन्शियल बिल्डअप प्रॉपर्टी मधली गुंतवणूक, जर तुम्ही गुंतवणूक म्हणून पर्याय निवडला असेल तर ही एकमेव असं टूल आहे की इन्फ्लेशन, ज्याला आपण महागाई म्हणतो, त्याच्यावरती मात करून तुम्हाला परतावा जर अपेक्षित असेल तर हा टूल किंवा रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ही मेजरली
मॅक्झिमम रिटर्न देणारा टूल आहे. आपली भारतातली 4 प्रमुख शहरांचा एक डेटा आहे. त्याच्यामध्ये आपण कलकत्ता, दिल्ली, मुंबई आणि बेंगलोर या 4 सिटीचा एक पर्टिक्युलर लोकेशनचा आपण 10 ते 12 वर्षापूर्वी त्याचा जमिनीचा रेट काय होता ऍग्रिकल्चर लँडचा. तर कलकत्त्यामध्ये एक लोकेशन आहे, त्याचं 17 रुपये जर पर स्क्वेअर फूट जमिनीचा रेट असेल तर आता अलीकडे 2012 ते 2014 900 रुपयाच्या आसपास त्याचा जमिनीचा पर स्क्वेअर फूटचा रेट आहे. दिल्ली 1111 रुपये जर 10 ते 12 वर्षापूर्वी रेट असेल तर तो साधारण आता 27,000च्या घरात तो पर स्क्वेअर फूट आहे. मुंबईचं पण तेच, जिथं 50 रुपये पर स्क्वेअर फूट जमिनीचा रेट होता तो आता 1,000 पर स्क्वेअर फूट. तर ह्या प्रमुख 4 सिटींचा आपण जर ऍव्हरेज जरी काढला तर 10 वर्षात साधारण 300% जास्त रिटर्न्स किंवा अप्रिशिएट प्रॉपर्टी झालेली आहे. तर पण आता हे चित्र मगाशी मी जे शेअर केलं होतं की मायग्रेशन होत आहे, म्हणजे शहरीकरणामुळे लोक करिअर प्रमुख सिटीमध्ये करिअर करण्यासाठी मायग्रेट होत आहेत. तर हे प्रमाण असंच राहणार आहे पुढे. पण पुढच्या 10 वर्षामध्ये पण हे स्टॅटिस्टिक सेम राहतीलच असं नाहीये. त्यामुळं तुम्हाला या गोष्टीबद्दलचा काही अभ्यास असेल किंवा तुम्हाला योग्य प्रॉपर्टी सल्लागारची मदत घेऊन तुम्ही याच्यामध्ये नक्कीच गुंतवणूक करू शकता. नक्कीच. पुढला फोन आलेला आहे. अर्चना भोसले बोलतात कल्याणहून. नमस्कार, बोला. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हा, मला आता प्रश्न विचारायचा आहे की आम्ही जागा घेतलेली आहे, फ्लॅट पद्धत म्हणून जागा जी घेतलेली 6 गुंठ, ती 6 गुंठ घेतलेली असून त्याच्यावर फक्त ग्रामीण भागात घेतलेली आहे. पण ती ग्रामीण भागात घेतल्यावर जिथं ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायतीमध्ये नोंद फक्त केलेली नव्हती आम्ही, म्हणजे माझ्या सासऱ्यांनी केलेली नाहीये ती. आणि माझ्या सासऱ्यांनी 20 वर्षापूर्वी घेतलेली होती, पण सासरे वारून आता 5-6 वर्ष झाली. आम्हाला ती सासऱ्यांनी जागा दावलीच नव्हती. आणि आता ते गावात कोणीतरी ते जागेचं आपलं हे असतं ते काढल्यानंतर ते आता लक्षात आलं की आमच्या सासऱ्यांच्या की तुझं नाव नोंद नाहीये तुमचं त्यात. मग आमच्या मिस्टरांनी बघितलं, आता तलाट्याने विचारलं तर ते काम होत नाही. आणि असं झालेली अचानक तो जागेचा मालक जो असतो तोच रात्री वारलेला आहे. बर. मग आता तो तलाठी म्हणतोय तुम्हाला 60-70 हजार खर्च येईल आणि 6 गुंठ फ्लॅट आहे आमचा. असं कशासाठी? म्हणजे आम्ही ती सगळी रजिस्टरवर पैसे दिलेलं कागद. बरं बरं, धन्यवाद. नाही, याच्यामध्ये एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की ग्रामीण भागामध्ये कायद्याबद्दल अज्ञान हा एक लोकांना या अज्ञानाचा खूप त्रास होतो. जर 20 वर्षापूर्वी ती 6 गुंठे जागा ग्रामपंचायत हद्दीमध्ये घेतली असेल तर ज्यांनी आता फोन केला होता त्यांनी एक गोष्ट चेक करायला हवी की ती जर गावठाण, त्या गावाच्या गावठाण हद्दीमधली जागा असेल तर 6 गुंठे जागा ही खरेदी करता येते. आणि त्याची रीतसर नोंदणीकृत खरेदी खत असेल तर त्याची रीतसर नोंद करता येते. जर तलाठी असं काही त्यांना सांगत असेल तर त्यांनी योग्य त्या विधी सल्लागाराची मदत घेऊन त्या तलाट्याकडे जाऊन ते काम त्यांचं अवश्य होऊ शकतं. यामध्ये दुसरा एक मुद्दा महत्वाचा असा आहे की महाराष्ट्रामध्ये तुकडेबंदी कायदा लागू आहे. 1947 पासून महाराष्ट्रामध्ये तुकडेबंदी कायदा जो लागू आहे त्याच्यामुळे शेत जमिनींचे, जर ती जमीन गावठाणात असेल तर प्रश्न मिटतो, पण गावठाणाच्या बाहेर जर ती शेत जमीन असेल तर त्या शेत जमिनीचे तुकडे करण्यास या कायद्याअंतर्गत बंदी आहे. जर हा व्यवहार ह्या तुकडेबंदी कायद्याने बाधित होत असेल तर त्याचा वेगळा मालकी हक्काचा सातबारा तयार करण्यास या कायद्याअंतर्गत कदाचित बाधा येत असेल तर त्यांनी त्या भागातल्या त्यांच्या जो कोणी त्यांचं विधी सल्लागार असेल त्यांचं यावरती मत जाणून घ्यावं. याच्यामध्ये 2च विषय असतील, एक तर त्याला तुकडीबंदी कायद्याची बाधा येत असेल किंवा. बरं बरं, चालेल चालेल. आता शेतजमिनीचा विषय निघालाच आहे तर मला हा प्रश्न विचारायचा वाटतो की हल्ली बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं की आपलं छान निवांत ठिकाणी फार्म हाऊस असावं आणि मग फार्म हाऊससाठी शेतजमीन खरेदी करण्याचा ट्रेंड जरा वाढत चाललेला आहे. मग अशा वेळेला होतं की शेतजमीन कोणीही खरेदी करू शकतं का? नाही. अच्छा. म्हणजे नाही हे उत्तर ऐकून कदाचित बऱ्याच लोकांना शॉक बसेल, पण एक जनरल जी आपण बऱ्याचदा बातम्यांमध्ये पाहतो किंवा मध्ये चर्चा चालू होती की अभिनेते आहेत अमिताभ बच्चन किंवा राणी मुखर्जी यांनी बऱ्याच ठिकाणी शेतजमिनी घेतल्या पण त्यांना त्या पुन्हा
ते व्यवहार रद्द करून पुन्हा द्याव्या लागल्या. का तर त्यांच्याकडे ते शेतकरी असल्याचा पुरावा नव्हता. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणून घेतली पाहिजे की शेतजमीन ही शेतकरीच खरेदी करू शकतात. आता शेतकरी म्हणजे कोण? तर मला जर शेतजमीन खरेदी करायची असेल तर माझ्या वाडवडिलांची, माझ्या आई वडिलांची, माझ्या आजी आजोबांची किंवा माझ्या जॉईंट फॅमिलीची जर गावी किंवा कुठेही भारतभर, नुसती महाराष्ट्रातच असली पाहिजे असं नाही, भारतभर कुठेही शेतजमीन असेल तर मला शेतकरी हे स्वरूप प्राप्त होतं आणि मी शेतजमीन खरेदी करू शकतो. बर, अच्छा अच्छा. पुढला फोन आलेला आहे. शिंपी बोलतायत वसईहून. नमस्कार, बोला. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार, बोला. माझ्या वडिलांची जागा आहे इकडे गोखिऱ्याला, पण आमच्याकडे दुसरं असं काहीच प्रूफ नाही, फक्त ते नकाशा आहे. त्याच्यावर आम्ही इथे तलाठ्यांना दाखवलं तर ते बोलले तुमची नाव सातबाराच्या याच्यावर. तर आम्ही काय करू मग पुढे? बर, धन्यवाद. या मॅडमची सुद्धा जागा आहे, त्याची काही जसं- नोंद नाहीये, फक्त एक Yes, नकाशा yes, आहे yes, त्या yes, जागेचा. yes. मगाशी तुम्ही उल्लेख केलाच होता या जसा कागदपत्रांचा. जसा आपण मगाचपासून चर्चा जी करतोय की एक समजा गटबुक उतारा असेल किंवा त्यांच्याकडे मोजणी नकाशा असेल तर त्याच्यावरती त्या प्रॉपर्टीचा सर्व्हे नंबर, गट नंबर काही त्याचा जरी उल्लेख असेल तर जसं प्रॉपर्टीचं टायटल पाहण्यासाठी आम्ही वकील मंडळी सर्च अँड टायटल रिपोर्ट बनवतो. त्या सर्चचा भाग म्हणजे हा सर्च म्हणजे शोध. तर शोध कोणत्या गोष्टीचा घेतो की त्या स्पेसिफिक सर्व्हे नंबर, गट नंबरचा त्या गावच्या रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये किंवा रजिस्टर रेकॉर्डमध्ये, मालकी हक्कामध्ये कोणाकोणाच्या नावे ती मिळकत कोणत्या कोणत्या साली कशी कशी ट्रान्सफर होत आली. तर 1930 साली सातबारा चालू झाला तेव्हा त्यामुळे त्यांच्याकडे जर गट नंबर किंवा सर्व्हे नंबर असेल तर त्या गटाचा किंवा सर्व्हे नंबरचा त्यांनी 1930 सालापासून सातबारा त्याच्यावर असलेले सर्व फेरफार नोंदी याचा जर अभ्यास केला तर त्यांना काही ना काहीतरी 100% क्ल्यू मिळेल. बर. किंवा 1930 सालापूर्वी जे काही एक कडईपत्र म्हणून रेकॉर्ड होतं, पूर्ण जागांचं ठेवलं जायचं, त्याचं सुद्धा रेकॉर्ड काढून चेक करू शकतात. बरं बरं. मुळात प्रॉपर्टी खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी किंवा काय मार्गदर्शन कराल तुम्ही, म्हणजे प्रेक्षकांना सहज निर्णय घेता येईल की, कारण का आता बरेच अडचणी येऊ शकतात जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने, त्यामुळे मग हे घर किंवा जागे खरेदी करताना सहज निर्णय घेता यावा यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन द्या? मी काही प्रॅक्टिकल डिफिकल्टी पण शेअर करतो याच्यामध्ये. आता मी काही दिवस प्रॉपर्टी ऍडवायझर म्हणून काम करतो, तर बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की कस्टमर किंवा ग्राहक कन्फ्युज असतो, काही क्लॅरिटी नसते की नक्की मला काय हवंय. ओके, कुठल्या लोकेशनला घ्यावी, सपोज आता आम्ही पुण्यात काम करतो तर पुण्याच्या कुठल्या भागात प्रॉपर्टी घ्यावी याची पण क्लॅरिटी नसते किंवा बजेट बद्दल क्लॅरिटी नसते. तर किंवा बरेच वर्ष हा निर्णय पेंडिंग असतो. आता मुळात घर, प्रॉपर्टी हा एक इंडिव्हिज्युअल निर्णय नसतो, म्हणजे एक वैयक्तिक निर्णय नसतो, तो एक पूर्ण कुटुंबाचा फॅमिली डिसिजन असतो. बरेचसे डिसिजन मेकर त्याच्यामध्ये असतात. तर याच्यामध्ये वेळ खाऊ प्रकार आहे म्हणजे हा. त्यामुळे पण जर तुम्हाला काही गोष्टींची उत्तर तुमच्याकडे असतील, क्लॅरिटी असेल, तर हा निर्णय नक्कीच सोपा होऊ शकतो. तर एकतर वेळ, प्रॉपर्टी घ्यायची कुठल्याही प्रकारची योग्य वेळ असू शकत नाही. जर प्रॉपर्टी तुम्ही गुंतवणूक म्हणून जर म्हणत किंवा राहण्यासाठी बघत असाल तर गुंतवणूक म्हणजे जर इतर जे टूल्स आहेत म्हणजे स्टॉक, म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स, काही असे गोल्ड, सोन्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट, त्याच्यासाठी मार्केट जसं फ्लक्च्युएट होतं त्याप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंटची वेळ ठरवू शकता. पण आपल्या भारतात रिअल एस्टेटसाठी मार्केट असं फ्लक्च्युएट होत नाही, ते दिवसेंदिवस वाढत चाललं आणि पुढचे काही वर्ष हाच मोमेंटम असणार आहे असं माझ्या मते. त्यामुळे तुम्हाला एखादी प्रॉपर्टी आवडली, त्याची ती घ्यायची तुमची इच्छा असेल आणि त्या इच्छेला आर्थिक पाठबळ तुमच्याकडे पुरेसं असेल तर ती योग्य वेळ असू शकते असं मला वाटतं. बजेट हा एक मोठा फॅक्टर आहे. तुम्हाला तुमचं बजेट तुम्हाला माहिती पाहिजे आणि स्ट्रेचेबल बजेट किंवा पर्टिक्युलर दोन प्रकारचे बजेट असेल. एक बजेट फिक्स असतं आणि थोडं जर आवडलं थोडंसं आपण स्टेच करून घेऊ शकलो तर हे दोन बजेट तुम्हाला माहिती पाहिजे. पेमेंट रेशो हा एक दुसरा फॅक्टर आहे की पेमेंट कसं, पूर्ण डाऊन पेमेंट तुमच्याकडे तुम्ही करणार आहात. सपोज बिल्डअप प्रॉपर्टी, रेसिडेन्शियल किंवा घर आपण म्हणाल तर बँक किंवा बिल्डर यांच्या दोन्हींच्या अपेक्षा हे असतात की तुमचं मिनिमम ओन कॉन्ट्रीब्युशन ज्याला आपण म्हणतो हे 20% असतं आणि 80% तुम्ही लोन अवेल करू शकता.
नक्कीच. ओके. तर याच्यामध्ये लोन मिळवण्यासाठी पण एक ढोबळ तुम्हाला एक लोन एलिजिबिलिटीचं कॅल्क्युलेशन सांगतो की जर सॅलरीड पर्सन असेल तर 50,000 सॅलरी असेल तर बँक लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेट करताना पण अर्धी सॅलरी जी तुमची 25,000 रुपये सॅलरी तुम्हाला तुमच्या घरच्या ज्या कमिटमेंट असतात याच्यासाठी ती कन्सिडर केली जाते आणि 25,000 रुपये तुम्ही ईएमआय कम्फर्टेबली पे करू शकता. बरोबर. ओके. या कॅल्क्युलेशननुसार तुमची लोनची एलिजिबिलिटी काढली जाते. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही प्रॉपर्टी घ्यायला लागलात आणि तुम्हाला हे कॅल्क्युलेशन आधीच माहिती आहे तर तुम्हाला जर एखादा निर्णय घेतला तर तुम्हाला माहिती आहे की तुमचं लोन एलिजिबिलिटी एवढे, माझं ओन कॉन्ट्रिब्युशन एवढं आहे, त्यामुळे तुम्ही पेमेंटचा रेशो तुम्ही तुमचा ठरवू शकता. त्यामुळे ही तुम्ही हा तुमचा अभ्यास आधी पाहिजे. त्यानंतर दुसरी उद्देश किंवा ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह तुम्ही राहण्याकरता बघताय किंवा गुंतवणूक म्हणून बघताय ह्याची तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे. त्यामुळे थोडासा निर्णय सोपा होऊ शकतो की बिल्डअप प्रॉपर्टी का लँड हा एक प्रश्न येतो की तुम्ही जमीन घेऊन घर बांधणार आहात की तुम्हाला प्रोजेक्टमध्ये तुम्हाला घर घ्यायचं आहे. हा. आणि त्यानंतर अंडर कन्स्ट्रक्शन की रेडी पोझिशन. ओके. त्यामुळे अंडर कन्स्ट्रक्शन घेणार असेल तर तुम्हाला पोझिशन मिळाला किंवा तो प्रोजेक्ट कम्प्लीट व्हायला एक अवधी असणार आहे. बरोबर. त्यामुळं हा तुम्ही विषय कन्सिडर केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डील फायनलायझेशनचा एक तुम्ही टेंटिव्ह टाइम ठरवला पाहिजे की मला पुढच्या 3 महिन्यामध्ये, पुढच्या 4 महिन्यामध्ये मला हे डील करायचंय. तर ह्या जर गोष्टी तुम्हाला क्लॅरिटी असेल तर तुमचा निर्णय सोपा आणि नक्कीच मदत होईल. नक्कीच नक्कीच. आता हे तर तुम्ही सांगितलं की पेमेंट रेशो किंवा लोन एलिजिबिलिटी यावरून आपण निर्णय घेऊ शकतो की सदनिका आता ही खरेदी करायची आहे बाबा. पण कित्येक वेळेला असं होतं की हे खरेदी करत असताना त्याचं प्रेझेंटेशन पाहून किंवा सॅम्पल फ्लॅट पाहून ती खरेदी केली जाते. मग अशा वेळेला जो करार केला जातो त्यामध्ये नक्की कोणकोणत्या बाबींचा समावेश केला जातो? अच्छा. बऱ्याचदा ही गोष्ट पाहायला मिळते की करार करत असताना त्या करारामध्ये काय अटी शर्ती आहेत हे थरली पाहिलं जात नाही. ज्या वेळेस त्या करारामधनं काही प्रॉब्लेम सुरू होतात, आयदर पार्टीज पैकी कोणी काही परफॉर्म करत नाही, त्यावेळेस त्या करारामध्ये काय अटी शर्ती लिहिलेल्या आहेत हा करार झाल्यानंतर लोक पाहायला सुरुवात करतात. अगदी अगदी. आता बेसिकली आपण जर एखादी सदनिका मिळकत खरेदी करत असू तर ती सदनिका मिळकत आपण जनरली एक तर आपल्या मित्र परिवार किंवा नातेवाईक किंवा जाहिराती किंवा रेप्युटेड डेव्हलपर बिल्डर कोण आहे याच्याबद्दल माहिती घेऊन जाऊन सॅम्पल फ्लॅट पाहतो आणि तो जर आपल्याला आवडला तर आपण जनरली एक ऍडव्हान्स देतो आणि ती ऍडव्हान्स रक्कम दिल्यानंतर त्या फ्लॅटचं बुकिंग झालं असं आपल्याला बिल्डरकडनं सांगण्यात येतं. आता हे सगळे सदनिका विक्रीचे सर्व व्यवहार जे रेग्युलेट होतात किंवा ज्याच्यावरती ज्या कायद्याखाली होतात तो महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट 1963 कायदा आहे. या कायद्यामध्ये जे काही कलम लिहिलेली आहेत, जी काही कलम दिलेली आहेत त्याच्यामध्ये जे नियम केलेले आहेत त्या नियमानुसार त्या करारामध्ये सर्व अटी शर्ती येणं गरजेचं असतं. आता त्या कायद्यामध्ये ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत किंवा ज्या काही नमूद केलेल्या आहेत, बेसिकली जनरली आपण पाहतो की फ्लॅट म्हणून एखाद्या बिल्डिंगमध्ये कुठल्या स्ट्रक्चरला फ्लॅट म्हणायचं तर सेल्फ कंटेन युनिट जे असते की ज्याला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे आणि जे चारी बाजूनी बंद आहे, ज्याला छप्पर आहे, अशी एक फ्लॅटची डेफिनेशन दिलेली आहे. पण आपण बऱ्याचदा पाहतो की लोक त्या अशा बिल्डिंगमध्ये नुसतं पार्किंगचं करारनामा करून घेतात किंवा नुसतं टेरेस खरेदी करतात. तर नुसती टेरेस किंवा नुसतं पार्किंग किंवा नुसती ओपन स्पेस याला फ्लॅटचं स्वरूप येत नाही आणि असे करार जर महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्टच्या तरतुदीमध्ये केले असतील तर ते बेकायदेशीर होतात. त्यामुळे फ्लॅटसाठी स्पेसिफिक व्यवहार जर असेल तर तो फ्लॅटसाठीच करावा. आता या कायद्या अंतर्गत विकसक आणि सदनिका खरेदीदार यांच्यावरती काही बंधनं आहेत. ज्याच्यामध्ये विकसक जी मिळकत डेव्हलप केली असेल त्या मिळकतीचा पूर्ण मालकी हक्क कसा आला, कोणाकडनं आला याचा सर्च टायटल रिपोर्ट सदनिका खरेदीदाराला देणं बंधनकारक असतं. तसेच सदनिका खरेदीदाराच्या मागणीनुसार सर्व कागदपत्र जी काही रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स असतील त्याचे सेट द्यावे लागतात. त्या मिळकतीवरती काही बोजा आहे की नाही हे सदनिका खरेदीदाराला पूर्वी कळवावं लागतं. जर असेल तर त्या करारामध्ये त्याचा उल्लेख घ्यावा लागतो, नसेल तर त्याचा सुद्धा उल्लेख घ्यावा लागतो. काय आता जी सदनिका आपण खरेदीदाराला विक्री करायचं ठरवलं त्या सदनिकेमध्ये आपण काय काय फिटिंग देणार, काय काय फिक्चर्स देणार हे सुद्धा त्या करारामध्ये नमूद करणं गरजेचं असतं. बऱ्याचदा अनेक करारामध्ये असं नमूद न केल्यामुळे ज्यावेळेस फ्लॅट पोझिशन खरेदीदार घेतात
त्यावेळेस मग तो वादाचा मुद्दा होतो की तुम्ही ते दाखवलं होतं आणि या फ्लॅटमध्ये हे नाहीये. बरोबर. मग हा वादाचा मुद्दा होऊ नये म्हणून करारामध्ये त्या फिटिंग फिक्चरसाठी स्पेसिफिक मेन्शन करणं आवश्यक असतं. ही बिल्डिंग बांधताना ती काय डिझाईन, काय स्पेसिफिकेशन्स, कोणत्या मोजमापामध्ये बांधणार आहोत याच्या सर्व गोष्टी या करारामध्ये नमूद करणं गरजेचं असतं. बांधकामासाठी कोणतं साहित्य, काय प्रकारचं साहित्य वापरणार आहोत हे नमूद करणं गरजेचं असतं. हा बांधकाम प्रकल्प आपण कोणत्या आर्किटेक्टकडनं, कोणत्या स्ट्रक्चरल इंजिनियरकडनं करून घेणार आहोत, त्यांच्यामध्ये झालेले करार, ह्या कराराच्या अटी शर्ती ह्या करारामध्ये नमूद करणं गरजेचं असतं. नक्की. तसेच आता हा करार झाल्यानंतर इमारतीचं बांधकाम चालू होतं तर त्याचा ताबा किती दिवसामध्ये आपण देणार, त्या ताब्याचा कालावधी या करारामध्ये स्पष्टपणे नमूद करणं गरजेचं असतं. ही सदनिका जशी ह्या फ्लॅट पर्चेसरला विकली तशीच या पूर्ण इमारतीमध्ये किंवा प्रोजेक्टमध्ये कोणाकोणाला सदनिका विकलेल्या आहेत त्याची एक लिस्ट आपल्याला नवीन सदनिका खरेदीदाराला द्यावी लागते, डेव्हलपरला. प्रत्येक सदनिका धारकांची जी काही सोसायटी होईल किंवा असोसिएशन होईल त्याचं कोणतं स्वरूप असेल हे त्या करारामध्ये नमूद करणं गरजेचं असतं. नक्कीच, कारण नक्कीच. हा, हा. येस, आता लक्षात तर आलेलंच आहे Yes, की yes, कोणकोणती कागदपत्र असणं आवश्यक आहे आणि आणि त्या करारामध्ये काय काय पद्धतीच्या अटी असणं असणं गरजेचं आवश्यक आहे. आहे. एकंदरीत चर्चेवरून हेच लक्षात येतं की घर आपण राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून घेऊ शकतो. अगदी, अगदी. तर सर, प्रॉपर्टी कन्सल्टंट म्हणून तुम्ही काम करत आहात, तर अगदी जाता जाता थोडक्यात तुम्ही काय प्रेक्षकांना सल्ला द्याल घर खरेदी करताना? घर आणि जमिनी तुम्ही गुंतवणूक म्हणून विचार करत असाल तर शहराची हद्द जिथं संपते तिथं तुम्ही खरेदी करा. कारण मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी एक्सपेक्टेड आहे ती शहराच्या बाहेरच होणार आहे. त्यामुळं शहराच्या बाहेर जर गुंतवणूक म्हणून घेणार असेल तर हे करा. त्यानंतर राहण्याकरता तुम्ही जर घेणार असाल तर तुम्ही स्वतः वर्कप्लेस तुमचं कुठे आहे, फॅमिली मेंबरचे वर्कप्लेस कुठे आहे, त्याचं डिस्टन्स आणि महत्वाचे प्लेसेस, हॉस्पिटल, स्कूल्स आणि ह्या ज्या गोष्टी आहेत. नक्कीच. म्हणजे शहराच्या बाहेर घेणार का किंवा शहरात घेणार असेल तर मोक्याच्या ठिकाणी जागा घेणं अत्यंत महत्वाचं ते आहे. appreciate सर, होईल. तुम्ही कायदेविषयक आणि एक प्रॉपर्टी कन्सल्टंट म्हणून आम्हाला खूप छान माहिती दिली, त्याबद्दल तुमच्या दोघांचे सुद्धा मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.